जवळ-जवळ 1 महिना टिकणारे तिळाचे असे खुसखुशीत असे लाडू 1 महिना टिकतात हे तिळाचे लाडू. तर चला बघूया याची आपण याची रेसिपी. तिळाचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत. गावरान तीळ घेतलेले आहेत मी आणि अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. हे वजनी माप झालं आणि वजनी मापाने जर तुम्हाला बनवायचं नसेल तर तुम्ही वाटीच्या सहाय्याने किंवा डब्याच्या सहाय्याने एक माप फिक्स करून घ्यायचं आणि जेवढे तीळ तेवढाच गूळ घ्यायचा. चला आता आपण तीळ भाजून घेऊयात. पॅन गरम करून घेतला आणि पॅन मध्ये हे सर्व असे तीळ टाकून घ्यायचे. मंद गॅसवर तीळ भाजता भाजता 1-2 मिनिट झालेले आहे. तीळ चटकण्याचा तुम्हाला आवाज येत असेल. जास्तही भाजून घ्यायचे नाही आहेत आपल्याला तीळ. आता हे बाजूला थंड होण्यासाठी काढून घेऊयात तीळ. पॅन गरमच आहे. पॅन मध्ये तूप टाकून घ्यायचंय आपल्याला आणि जो आपण गूळ घेतलेला होता बारीक करून तो गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ टाकल्यानंतर असा सतत फिरवत फिरवत असा वितळून घ्यायचा आहे गूळ आपल्याला. गूळ चांगला वितळला गेलेला आहे. आता आपण चेक करून बघूया हा पाक लाडूसाठी तयार झाला की नाही झाला. 2-3 असे थेंब टाकून घ्यायचे या पाकाचे. बघा आता चांगल्या प्रकारे असा गोळा वळला जात आहे. असा गोळा वळला गेला पाहिजे बघा. आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे. जे तीळ आपण भाजून ठेवलेले होते ते तीळ टाकून घ्यायचे आहेत. गॅस बंद केलेला आहे. जवळ-जवळ अर्धी वाटी शेंगदाणे आहेत. तुम्हाला जर टाकायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि हे सर्व फटाफट असं फिरून घ्यायचंय सर्व आपल्याला. सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे फिरून झालेलं आहे. एका वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आणि पाणी आपल्या हाताला लावून घ्यायचं आणि पाणी लावल्यानंतर तुम्ही अशा हाताच्या मदतीने सुद्धा असे लाडू वळून घेऊ शकता बघा. अगदी अलगदच लाडू वळवल्या जातात. तुम्हाला हवे असेल तेवढ्या आकाराने असे लाडू वळून घ्यायचे आणि एका प्लेटीमध्ये असे ठेवून घ्यायचे. गरम गरम असतात ना ते. थोडेसे असा आकार देऊन ठेवून द्यायचे आपल्याला आणि नंतर मग परत आपण त्याला व्यवस्थित आकार देऊ शकतो. बघा तुम्हाला हवा असेल त्या आकाराने असे लाडू वळून घ्यायचे सर्व. लाडू वळवता वळवता सारण जर अगदी गार झालं तर सारण थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतर लाडू वळवायचे. लाडूंना आधी असा लाडूचा आकार द्यायचा आणि नंतर बघा असा थोडासा गार झाल्यानंतर हा लाडू असा कडक व्हायला सुरुवात होते आणि थोडासा गार झाल्यावर असं त्याला चांगला असा आकार द्यायचा गोल. बघा असा छान जसा तुम्हाला हवा असेल तसा आकार तुम्ही या लाडूला देऊ शकता. बघा किती छान मस्त असा आकार वळवला जात आहे. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये जवळ-जवळ असे साधारण आकाराचे 35 लाडू तयार झालेले आहेत. लाडू असे छानसर बांधले गेलेले आहेत आणि लाडू असे प्लेटमध्ये घेऊन असे थोडेसे असे फिरून घ्यायचे. त्यामुळे असे गुडगुडीत छान असे लाडू तयार होतात. आता हा एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. बघा अशाच प्रकारे हा लाडू असा महिनाभर खुसखुशीत राहतो. बंद डब्यामध्ये तुम्ही हे जर ठेवले तर 1 महिन्यापर्यंत हे लाडू असेच चांगल्या प्रकारे राहतात. तिळाचे लाडू बनवण्याची ही पद्धत जर तुम्हाला जराही आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.